सो आज मी आता इथे लाडू बनवतेय, तर त्यासाठी घेतलं इथे हाय हॅलो नमस्ते. तर कशा आहात मंडळी? होप सो आनंदात असणार. तर तुमचं येणार प्रत्येक दिवस मस्त आनंदात जाऊ देत, मजेत जाऊ देत. तर मी प्रिया आपल्या मिष्टी अँड मामा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. येस, मिष्टू देखील आज रेडी झालेली आहे आणि आज आमची मॉर्निंग एकदम सकाळी 7 वाजता झालेली आहे. आणि काल जो मी तुम्हाला पसारा दाखवला होता ऑपरेशन नंतरचा, तो असा सगळा असा क्लीन झाला आहे आणि घर जरा मला असं घरासारखं वाटतं आहे. त्यानंतर सकाळीच उठून असे एवढे सगळे मोठे भांडे घासून झालेले आहे, ओटा क्लीन करून झालेला आहे. आणि हा पहिला दिवस म्हणजे असा खूप साऱ्या 5-7 महिन्यानंतर हा पहिला दिवस असा असणार आहे की माझे रात्रभर भांडे पडले होते घरामध्ये धुवायचे वगैरे. ते नाहीतर रात्री मी म्हणजे 12 जरी वाजले तरी मी भांडे हे घासून ठेवत असते. आणि काल मला इतकी किचकिच होत होती, स्वतःवरच इतका राग येत होता, कारण हे घरामध्ये गोंधळ बघून. तरी देखील बेडरूममध्ये कपड्यांच्या घड्या घालायच्या मात्र राहिलेल्या आहेत. पण एक गोष्ट माहिती की जेव्हा पण मी पॅरेंट मीटिंग वरून येईल ना, हे घर असं नसणार आहे. हा बघा, म्हणजे स्वतःच सांगते की हे घर असं नसणार आहे. सो आता आम्ही चाललेलो आहोत पॅरेंट्स मीटिंगला आणि त्यानंतर एक्झिबिशन देखील आहे. प्रोजेक्ट आमचा इथे बनवून रेडी झालेला आहे रात्रीतूनच. सो चला मग बघूया. तुम्हाला देखील आम्ही मस्त काय मुलांनी प्रोजेक्ट केलेले आहे, व्हिडिओ जर शूट करता येत असेल तर ते देखील तुमच्यासोबत आम्ही शेअर करूयात. आणि आजचा व्हिडिओ कंटिन्यू पुढे पहा. जरा आपल्या चॅनलला जर आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. बनवलेले खाली हो ना, मग आता मॅम दाखवतीलच ना एक्झिबिशन, पाहायला जाऊच ना आपण, हो की नाही? हो सर, चला मग. तुला माहिती का टँक बनवला आमच्या स्कूलमध्ये खोटा हो बापरे, म्हणजे मस्त प्रोजेक्ट असणार आहे आमचा. ऐन वेळेला झालाय आता असा. चला ठीक आहे, आपण त्या साइडने जाऊ. 2 साइड आहेत आमच्या. ओके, तू मला दाखव कुठल्या साईडने जायचं ते, आपण त्या साईडने जाऊ. तर आम्ही जातो आता मिष्टीच्या स्कूलमध्ये आणि तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ पुढे पाहतच राहा. आता जस्ट घरी आलेलो आहोत आणि इथे नाश्त्यासाठी उपमा बनवतेय. 10 वाजलेले आहेत आणि मस्त प्रोजेक्ट्स असे मुलांनी केलेले आहेत. तर मस्त खूप वेगवेगळे युनिक प्रोजेक्ट असे केलेले होते मिस्टरच्या स्कूलमध्ये, हो की नाही मिस्टी? बघितले ना आपण. आणि चला, ऐन वेळेला आमचा देखील प्रोजेक्ट तिथे ठेवण्यात आला. म्हणजे केलेल्या प्रोजेक्टची मेहनतीचं फळ. आता ब्रेकफास्ट साठी बनवतीये उपमा आणि इथे वरण लावून ठेवलंय. म्हणलं डाळ पालक करूया, जरा हेल्दी काहीतरी राजूला खाण्यासाठी. काय उडालं बघू इकडे दाखव. इथे मस्त आमचा असा उपमा रेडी झालेला आहे.
आणि मिष्टी आज मस्त सकाळी सकाळी स्टडी करायला बसली आहे, कारण आज सुट्टी देखील आहे आज. पण मग काय होतं की दिवसभर खेळत बसते आणि मग स्टडी राहून जातो. त्यामुळे तिला म्हटलं आज आधी स्टडीला बस, स्टडी करून घे आणि मग त्यानंतर मग निवांत खेळत बस. त्यामुळे मग आधी आमचं चाललंय आता स्टडी. हो मग असं बळजबरी करावंच लागतं ना कधी कधी, हो की नाही? तुम्ही देखील कमेंट करून सांगा तुमच्या मुलांना तुम्ही कधी कधी बळजबरी बसवता की नाही स्टडी. नाही तर मग दिवसभर तुम्ही खेळतच बसणार ना. मस्त मस्त प्रोजेक्ट होते ना. ते होईल का ते हाऊस आलं? हाऊस आलं ते हाऊसचं बघ, त्याचं मी गेट ओपन केलेलं. हा हा बघितलं. हा गरम नाही ना? फाय का? ओके. चला आज भरपूर सारे कामं आहेत मला, कारण आज आता स्वयंपाक बनवायचा आहे. ते झाल्यानंतर राजूसाठी ड्रायफ्रुट्सचे लाडू बनवायचे. म्हणलं कसं लाडू बनवून ठेवले की मग त्याला जेव्हा पण कधी भूक लागेल मध्ये असं तेव्हा खाता येतात. आणि माझ्यासाठी गुळ शेंगदाण्याचे लाडू बनवायचे. तर बघू आज काय काय होतं ते. सकाळी उठून घर आवरून झालंय, हे एक मस्त असं फ्रेश वाटतंय. फक्त आता फरशी पुसायची राहिली, ते पण करायचंय. का आता पसार करायचंच नाहीये. हे बघा हे आले आहेत पेशंटला भेटायला. प्रियंका मम्मी ते पण आले आहेत. काय काय म्हणली? प्रूफ आहे चैताली. चैताली प्रूफ आहे तुम्हाला आल्या होत्या म्हणून. खरंच तुम्ही हा प्रिया म्हणजे नंतर तू आली नव्हती, तुला सांगते ना बघ तो व्हिडिओ बघ म्हणा. मी आले तेव्हा खारी घेऊन आले तेव्हा स्वतःलाच खायला. माहिती का या काय केलं, दूध घेऊन आल्या, खारी घेऊन आल्या. म्हणजे तुम्ही पेशंटला काय आणलं? पेशंटला नाही काय आणलं म्हणे, आम्हाला खायला आलं म्हणजे. इथं येऊन चालली ऑनलाईन शॉपिंग. तर हे मिष्टीला मी ऑनलाईन असा ड्रेस मागवलाय, तर आवडलाय, तर चालली अशी ऑनलाईन शॉपिंग. आणि मुलींचं चाललंय लपंडाव खेळणं. सो आज अशा प्रियंका, चैत्र आली, त्यानंतर तृप्ती आणि मम्मी आणि ते देखील सायली, अवंती वगैरे आलेले आहेत राजूला भेटायला. आणि कालच मी लाडू बनवणार असं तुम्हाला म्हणलेले, पण कालचा आणि आजचा व्हिडिओ मी असं एकत्र करते, कारण काल काही मला लाडू बनवायला जमलंच नाही नंतर, कारण मी पण भरपूर थकून गेलेली होती, असं जीवावर येत होतं खूप. त्यामुळे काल मी काही केले नाही. सो आज मी आता इथे लाडू बनवतेय. तर त्यासाठी घेतलं इथे बदाम 1 वाटी, त्यानंतर माझ्याकडे काही सीड्स होत्या, गोटाची गोडंबी, त्यानंतर अजून सनफ्लावर किंवा खरबूजच्या बिया, असं तसं हे ते होतं ते घेतले. बदाम घेतले तिथे एवढे 1 वाटी, त्यानंतर अक्रोड घेतले आहेत, आणि इथे असा डिंक आहे तो देखील तळून घेणार आहे मी. मखाणे घेतले, आणि याच्यामध्ये मी खारीक खोबरं जे आहे ते काही बारीक करून घेतलेलं आहे, आणि अजून काही खजूर घेणार आहे आणि तूप. एवढं सगळं असं माझं असणार आहे आज लाडू बनवण्याचं हे साहित्य. तर एक एक करून मी जरासं असं भाजून घेते. आणि काजू बदाम जे आहे ते मी कुठून घेणार आहे, कारण ते असं दाताखाली येतं, थोडं क्रंची वाटतं, तर ते छान लागतं. आणि बाकीचं जे आहे ते मिक्सरमधनं मस्त फिरवून घेईल. तर मम्मी आहे म्हटलं मदतीला, तर चला मग असे लाडू होऊन जाईल. तर आता लाडू बनवून घेऊ फायनली. अवंती उठली. तर हे बघा इथे आमची अवंती आज जशी झोपी गेली होती मस्त टीव्ही पाहता पाहताच, आणि अवंतीची झोप झाली आहे. हाय कर सगळ्यांना. हाय कर बाळा, कर ना. हाय कर ना. नाही करायचं, हाय नाही करायचं. तर संध्याकाळीच टीव्ही पाहता पाहता अवंती झोपली होती, हो ना धमा? अजूनही झोपेची गुंग काही मॅडमची गेलेली नाहीये, आणि मिष्टी मॅडम गेलेले आहेत सध्या खेळायला तिच्या फ्रेंड सोबत. तर मला थोडीशी एनर्जी भेटेल. रोज असे छोटे छोटे 2 जरी लाडू खाल्ले तरी इनफ आहे. तर इकडे जे ते मम्मी बदाम आणि काजू ते कुठून घेते, त्यानंतर मखाने मी मिक्सरमधनं बारीक केले. आणि आता इथे मी राजूसाठी बनवतीये साधी दाल खिचडी.
ते मी पूर्ण काजू बदाम अक्रोड तुम्हाला जे सगळं दाखवलं ते मिक्स करून घेतलेलं आहे. आणि हे इथे पेंड खजूर आहे, पेंड खजूर देखील घेतली मी एवढी. आणि इथे डिंक आहे, हा तळून घेतलेला आहे. आणि हे इथे तूप घेतलंय. सो आता हे सगळं जे मिश्रण आहे मी ते मिक्स करून घेते छान. आणि त्यानंतर मग त्याचे आम्ही असे लाडू बांधून घेणार आहोत. इकडे बघ, चप्पल पण ऑर्डर करते अजून. हो सगळंच ऑर्डर करते बरं का तुला. ओके ओके दीदीला हागी दे आता. दे ना बा, घे ना आता हागी तर घेऊन घे. हा घेऊन घे घेऊन घे. तू म्हणतो इथं राहा. अशा भांडणं करता तुम्ही. अशा भांडणं कर. चला मग या मग. असं काय होतंय. काय नको म्हणा. बाय 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 अमन तू. अशा अशा बाय बाय. तुला काय ऑर्डर करायचं अजून. तू असं इकडून येतो, इकडून इकडून असं असं. तुला ना मी आणून देईल त्याचं. घे राहू दे आता, तुला आणून देऊ. भेटतं भेटतं भेटतं. नाही नाही भेटतं त्याचं, तेवढंच भेटतं. चल बाय बाय अवन तू. तुम्हाला जे ऑर्डर करायला लावलं तर मी ऑर्डर करेल तुला. काय तो चल मम्मी. मिष्टू बाय कर बच्चा. मिष्टू मी पण बाय. ती खाली आहे दुसरी दीदी. चल तुला ओके. तिला सांगू दीदी माझ्या बर्थडे वर का उद्या. मी कुठे मिष्टी रुसून बसले. चलो बाय बाय बाय. आत्ताच जस्ट मम्मीन ते गेलेले आहेत वाघोलीला. आणि तुम्ही बघितलं की लाडूचं ते प्रिपरेशन चाललेलं. तर आम्ही सगळं मिक्स करून ठेवलेलं आहे आता. आणि त्यांना जायची घाई झालेली होती कारण मम्मीने तिथे घट बसवलेले आहेत आणि आरती राहिलेली होती त्यांची घटात, म्हणजे देवीची करायची आणि ती करणं तर गरजेचंच असतं. त्यामुळे ते लवकर गेले. आणि आता मी उद्या जे आहे ते सगळं जे लाडू आहेत ते बांधून घेईल कारण आता उशीर झालेला आहे. त्यामुळे आता काही बांधत नाही. आणि मिष्टी आणि अवंतीने एवढा शेवटी एवढा धिंगाणा घातला ना. धिंगाणा म्हणजे भांडणं खूप केले. अक्षरशः दोघी रडायला लागल्या. एकीचं ब्रेसलेट काय तोडलं, मग ते तिला मिष्टीला पाहिजेच होतं. अवंतीने तोडलेलं ब्रेसलेट. त्यानंतर हे मिष्टी जे आता इथे खेळतीये हे देखील अवंतीला घेऊन जायचं होतं. म्हणजे या दोघी जणी खेळतात. तर मग दोघी जणी खेळतात आणि इतक्या भांडायला लागतात ना की बस विचारू नका. तर आजचा असा दिवस आमचा गेलेला आहे. हो का, फुल ऑन धिंगाणा झालेला आहे आज. आणि काय झालं की मिष्टी आणि तिची फ्रेंड आणि अवंती मस्त खाली दांडिया खेळायला जाण्यासाठी छान घागरा वगैरे घालून रेडी झाल्या. पण आज पावसामुळे दांडिया काही झाल्या नाही. तर मग तशाच परत वरती आल्या आणि असा आजचा दिवस गेलेला आहे. खराब आहे का सगळ्यात तो. हा सगळ्यात खराब आहे का तो. आणि मग अवंती येण्याची वाट का पाहत होती तू. म्हणजे दोघींना एकमेकींना भेटण्याची ओढ पण असते आणि भेटल्या की एवढ्या भांडणं करतात ना की विचारू नको. आणि म्हणजे ते पेशंटला पाहायला आलेले होते हो की नाही. आणि डोकं दुखवून गेले की नाही की रडणं वगैरे. नंतर मिष्टीची चिडचिड. मग डॅडूने आज मिष्टीला फटके देखील दिले थोडेसे. गरजेचे असतात पण असे फटके कधी कधी हो की नाही असतात की नाही. आणि आता डॅडूच्याच मांडीवर जाऊन बसलेली आहे.
आणि इंडिया पाकिस्तानची मस्त मॅच चाललेली आहे आणि आपण मॅच जिंकलेलो आहोत. म्हणजे सुरुवातीला तर खूप बोरिंग खेळली इंडिया, काय तर 20वर 3 आऊट वगैरे विकेट असं तसं होतं, पण नंतर मस्त म्हणजे मस्त खेळलेले आहेत. तर अशी आपण आज इंडियाची मॅच देखील जिंकलेलो आहोत. सेलिब्रेशन, फोटो, ये फटाके फोडले की नाही मिष्टी बाहेर सगळ्यांनी? फटाक्यांचा आवाज वगैरे आला. आता आपल्याकडे फटाके नाही आहेत ना फोडायला, त्यामुळे आता झोपायचं आहे. हा, येस येस. तो आजचा दिवस आमचा असा होता. आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल. येणार व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि आतापर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. येस बेल नोटिफिकेशन क्लिक करा. येस. असं घंटी वाजवायची. टिंग टॉंग. आणि आता मिष्टी झोपणार आहे, कारण मिष्टीला झोप आहे. म्हणजे मिष्टीला आम्ही 1 तास झोपवण्याचा प्रयत्न केला, पण आज तिला कशीच झोप येत नव्हती. म्हटलं तिला रागवून वगैरे काही फायदा नाही आहे, तर मग ती देखील मॅच पाहायला बसली डॅडू सोबत इथे. सो बघा आता मॅच संपलेली आहे. अशी मागे हो जराशी मिष्टी. पण मी ट्रॉफी बघणार. आणि आता आम्ही जाणार आहोत झोपायला. ट्रॉफी वगैरे काही नाही बघायची आहे. सो चला, गुड नाईट. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये. चला बाय, गुड नाईट.